काही होऊन द्यायचं मागच्या काही प्रॉब्लेम नाही आवश्यक कारण तेवढी टीम लावली आपण फक्त इथे जी टीम लावायची आहे त्या टीमचा आम्ही लावतो. उद्यापर्यंत होणार का ते पूर्णपणे? पूर्ण टीम रात्रभर जागून आता जे काही डस्ट टाकून ते करायचं आहे. आता 15 दिवस तोच होता की बा तुम्ही लावून लवकर करा लवकर करा लवकर करा. आमचं कोणतं वेगळं मागणी पाऊस सोडत नाही ना आपल्याला. काय आज 5 दिवस झाले टीम आपणच लावली ना, तेवढं आपणच केलं ना. मागचे 5 दिवस सांगा एकच दिवस पाऊस थांबतो. हो नाही पाऊस थांबला तर आपण कोणता कार्यक्रम नाही करणार का? नाही करतो ना. मग त्याच्यासाठी उपाय करायला लागतो ना. नाईट डे रात्र दिवस जसाही पाऊस उघडला तसं रात्र दिवस टीम लावून आता आम्ही तिन्ही कमिशनर आपले कलेक्टर सर्व येऊन जे पूर्ण उद्या दुपारपर्यंत जे मॅक्झिमम करतात. आता आम्ही सर्व मायनिंग ऑफिसरला फोन लावून त्यांच्याकडे असला स्ट्रॉंगर्स मागवला जेवढं ते जास्तीत जास्त आम्ही उद्या संध्याकाळ आणि तसं आणि आपला ह्या विकास धन्यवाद. दोनदा येऊन बघितलंय आमचं तोच म्हणणं आहे का आमच्या दीक्षेत 4 बैठक घेऊन काय काय करायला पाहिजे, पाणी कुठं असलं पाहिजे, शौचालय कुठं आराखडा तयार. आमचं काम आहे आराखडा. मलब्याच्या नावावर तो गडरचा वगैरे नाही आला पाहिजे चुकून. लोकांच्या राहण्याची पण व्यवस्था, ते क्वार्टर आहे, यात्रिकरांची क्वार्टर आहे ते पण सुरू केलं. आता लोक यायला मागं तिथे आलेले लोक त्यांना समावेश केलेलं सर. 40 रूम आहेत पण त्याच्यामध्ये माहितीये का पूर्ण वायर वगैरे भरलेले तेलंगणाचे लोक आले 35 लोक ते बाहेर झोपले परंतु त्यांना इथे आतमध्ये झोपायला जागा नाही दिली. तेलंगणावरून आले आणि इथे 40 रूम आहेत कशासाठी आहेत? आज आम्ही बोर्ड लावला तिथे यात्री बोर्ड म्हणून निःशुल्क व्यवस्था करून. ते यात्रिकरांचे बघा ना, ते बघितलं नाही तुम्ही मागे 40 रूम आहेत सर. 11 वर्ष झाले बांधकामाला, आतापर्यंत कुणालाच माहिती नाही की तिथे यात्री निवास आहे म्हणून. सर फायर अँड सेफ्टीचा काहीच अरेंजमेंट नाही आहे. पाणी तर आहेच नाही म्हणजे. आणि पाणी पण नाही. बाहेरचे लोक येतील नागपूरचे काय व्हावे घेऊन? सर काल 35 लोक तेलंगणाचे वापस गेले आणि रोज आंदोलनासाठी चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती वरून लोक येऊन राहिले ते श्रमदानला. पण ते लोक बाहेर बिहारमध्ये झोपून राहिले पण त्यांना इथे झोपण्यासाठी व्यवस्था नाही. मग सांगा बरं. मग तुम्ही पालकमंत्री घरी विचारून मग आणि आम्ही पण कोणाकडे जायचं मग तुम्हीच सांगा. आपल्याला आम्ही 1 महिन्यापासून सर इथे जाऊ. महाराष्ट्र समिती काही करत नाही. पूरा खाली करके उसका लोकच करून आले. महाराष्ट्र समिती काही काम करत नाही. 11 वर्ष झाले सर, कुणालाच माहिती नाही. ते माहिती आज उद्घाटन केलं 4 वाजता. संडास बाथरूम वगैरे इतके आहे की कोणालाच गरज नाही होत. 2 तासात पाणी संपते संडास बाथरूमचं. नळ बरोबर नाही, नळ नाही राहत, पाणी महाराष्ट्र समिती लक्षच नाही देत. हे यात्री निवास आहे. आज आम्ही बोर्ड लावलेला आहे. हे आज बोर्ड लावलेलं दीक्षाभूमीच्या अंडरमध्ये आहे केलं पाहिजे. का 2 भाग सरकारच्या अंडरमध्ये वेगळं तो सरकार, दीक्षाभूमीच्या अंडरमध्ये त्यांनी दीक्षाभूमी ट्रस्टी केला पाहिजे त्यांच्या अंडरमध्ये. महाराष्ट्र एक विचार बोलणार महाराष्ट्र समिती लक्षच नाही देत सर. आपला पुंजनजी इथे आपल्या काही संघटनाचे प्रतिनिधी आमच्या महिला बहिणी वगैरे या ठिकाणी आहे. त्यांचं म्हणणं आहे की 40 रूम त्या ठिकाणी ज्या अवेलेबल आहे त्यांना जर थोडं आजच्या रात्रभर जर त्या 20 रूम बंद आहे का ना, थोडं जरा स्पीकर फोनवर आहे आपल्या महिला भगिनी वगैरे ऐकत आहे, तर ते जे 40 रूम आहे त्यांना थोडा आज रात्रभर उद्या दिवसभर चांगला करून तिथे राहण्याची व्यवस्था 40 रूममध्ये होऊ शकतं. पाणी म्हणजे काय तिथे 20 रूममध्ये काय झालं, कचरा पडला आहे, वायर पडलेले आहेत, 20 रूम बंद पडलेले आहेत. आता काय करू आपण सध्या 2-3 दिवसात त्यांना काढून टाकू काय 4 दिवसाकरता. हो ना, आणि जास्त दिवस नाही राहत ना आपल्या भीमाचे लेकरं आहे पण जास्त दिवस नाही राहत. तर काय करतं आपल्याला या ठिकाणाचं त्या 40 रूमबद्दल काय करता येईल? हो त्या ओपन आहे पण खालच्या पूर्ण बंद आहे. खालच्या उद्या काय करा, खालच्या जे आहे तिथे नाईट डे लावून टीम लावून जरा खालच्या अवेलेबल करून घ्या ना. कॉन्ट्रॅक्टरना ऑफिस वगैरे आहे, कॉन्ट्रॅक्टरचं ऑफिस पण त्यामध्ये टाकलं जातं. ऑफिस बंद खालचे अवेलेबल करून घ्या ना मुलं. जरा पूर्णच होते साहेब. सर केला तर पूर्ण होते. काय थोडंसं तुमच्या अंडरमध्ये असल्यामुळे आम्हाला तिथे काही हात टाकता येत नाही.
कामच जास्त नाही करत. दिवस नाही लागत, 3-4 दिवसासाठी लागते आम्ही gas. तोडले म्हणून नाही, त्यांच्या अंडरमध्ये आहे ते. सर जास्त दिवस नाही लागत. तुम्हाला नाही विमाचे ऐकायचं, लेकरं आम्हाला किती काय 4-5 दिवस तुम्हाला येतात तुम्हीच आता. हा? बघतो म्हणतो आणि नागपूरला येतात आणि दीक्षाभूमीमध्ये कोणत्या माहिती व्यक्तीसोबत होतं बोलत ते. आहे